मी विश्वनाथ आता पुण्यावरून बोलतोय. मी रातावर प्रवास करून रत्नागिरीवरनं पुण्याला आलेलो आहे. घरगुती कारणास्तव. तरी पण मी आता सेशन जॉईन केलेलं आहे आणि आजचा टॉपिक सरांनी ब्लड प्रेशर बद्दल जे हायपरटेन्शन बद्दल घेतलेलं अत्यंत उत्तम अशा पद्धतीचं घेतलेलं आहे. कारण आणि प्रिकॉशन्स आणि प्रिव्हेन्शन कसं करायचं आणि बरेचसे काही फॉर्म्युले आणि लाईफस्टाईल कशी बदलायची याच्यामुळे रक्तदाब आपला कसा नियंत्रित ठेवायचा याबद्दलची माहिती सरांनी खूप छान दिलेली आहे. मी शुगर, बीपी, थायरॉइड, ब्लॉकेज आणि वाढलेलं वजन याने मी त्रस्त होतो. मी 35 वर्ष सर्व्हिस केली महाराष्ट्र शासनामध्ये, परंतु मी माझ्या स्वतःच्या आरोग्याकडे कधीच लक्ष दिलेलं नव्हतं आणि वाढलेल्या वजनामुळे म्हणजे जे प्रॉब्लेम निर्माण झाले ते शुगर, बीपी, थायरॉइड आणि ब्लॉकेज त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत होतो. पण योगायोग असं की रजनी फडणवीस मॅडम यांच्या माध्यमातून मी आपल्या ग्रुपला जॉईन झालो आणि त्याच्यानंतर मला समजलं की मी कधीच व्यायाम केलेला नव्हता आणि कोणत्याही प्रकारचं खानपानचं मला महत्व नव्हतं आणि कम्प्लीट दुर्लक्ष केलं मी आरोग्याकडे. आणि माझं नेहमी ब्लड प्रेशर हे 160च्या पुढेच असायचं, सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आणि डायस्टोलिक पण थोडं वाढलेलं असायचं, परंतु मला काही त्रास होत नव्हता. मी ज्या वेळेला डॉक्टर करायला जायचो त्यावेळेला ते 150-160 असायचं. पण आपल्या ग्रुपला आल्यानंतर मी बेसिक ब्रेकफास्ट चालू केलेला आहे आणि बरेचसे काही फॉर्म्युले पण चालू केलेले आहे. तर त्याचा परिणाम म्हणून मला पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्येच माझं शुगर, बीपी, थायरॉइड नॉर्मल झालं. आणि योगायोग असा की मी काल डॉक्टर इकडे येण्या अगोदर डॉक्टरांकडे गेलो होतो, माझं बीपी चेक करून घेतलं तर माझं बीपी एकदम 122 आणि 80 अगदी हे कसं काय नॉर्मल वगैरे काय तुम्ही याच्या अगोदर तुमचं कधी नॉर्मल नसायचं. तर मग मी त्यांना सांगितलं की सर मी पूर्णपणे लाईफस्टाईल बदललेली आहे. मी सकाळी लवकर उठतो, कोमट पाणी पितो, वर्कआउट करतो 45 मिनिटे कमीत कमी, आणि त्याच्यानंतर मी दिवसभर ऍक्टिव्ह असतो. मी दिलेले मेडिसिन पण घेतो. पण मी आता हर्बलाइफ न्यूट्रिशन घेतोय तर त्यांनी माझी पाठ थोपटल्यात म्हणजे हर्बलाइफ न्यूट्रिशन घेतोय तर फार उत्तम झालं म्हटलं. कारण तुम्हाला म्हणजे जे न्यूट्रिशन जे पाहिजे प्रॉपरली ते तुम्हाला मिळून राहिलेलं आहे. तर मी सरांना सांगितलं की यापूर्वी मी कोणत्याही प्रकारचं न्यूट्रिशन नव्हतो, मी आपलं घ्यायचं पण ते